नमस्कार। आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र वीर येथील श्री काळभैरवनाथ साहेब व जोगेश्वरी माता यांचा विवाह। स्थळ आहे वीर यात्रा 2024। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण पाहू देवांचा नयनरम्य व अनोखा असा विवाह सोहळा। या विवाह सोहळ्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 लाख लोकांनी उपस्थिती लावली। श्री कालभैरवनाथ महाराज घोडे उड्डाणला कसे आले व तेथून ते वीरला कसे आले आणि तसेच ते वीरमधून कोडीतला कसे गेले हे मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। ते तुम्ही चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता। हे प्रशस्त असे महाद्वार आहे। तसेच भिंतीवर सुंदर असे शिल्प आहे। सुंदर असा मंदिराचा कळस आहे। पूर्ण मंदिराला रोषणाईने सजवले आहे। पूर्ण मंदिर वेगवेगळ्या फुलांनी सजवलेले आहे आणि मंदिर तसेच मंदिराचा परिसर खूपच भक्तिमय झालेला आहे। आणि तुम्हाला आवाज येतच असेल, अगदी उत्साहात देवांच्या लग्नाची तयारी चालली आहे। अगदी छोट्या छोट्या खेड्यापाड्यातील लोक मोठ्या उत्साहाने व आनंदाने या लग्न समारंभाला उपस्थित राहिलेले आहेत। हे तुम्ही पाहू शकता। हा जो खेड्यापाड्यातील समाज आहे तो अतिशय धार्मिक व भोळा भाबडा आहे। आपल्या देवांचे लग्न ते अगदी श्रद्धेने पाहावयास आलेले आहेत। श्रीनाथ साहेबांचे चांग भले असे समोर तुम्हाला लिहिलेले दिसत आहे। श्री जोगेश्वरी माता आणि श्रीनाथ साहेबांचा इथे आता थोड्याच वेळात विवाह सोहळा संपन्न होणार आहे। मंदिर खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे। श्री क्षेत्र वीर म्हणजेच श्री काळभैरवनाथ म्हणजेच श्रीनाथ साहेब यांची ही यात्रा वीरमध्ये साधारणतः 15 दिवस चालत असते। खूप लांबून लांबून भक्त या यात्रेसाठी येत असतात आणि आपल्या इच्छा बोलून इथे नमस्कार करत असतात। श्रीनाथ साहेबांचा चांग भलं असा जल्लोष चाललेला आहे। सर्व मानकरी इथे जमा झालेले आहेत आणि सगळ्यांना वेध लागलेले आहेत ते देवांच्या लग्नाचे नयनरम्य सोहळ्याचे। गगनाला भिडलेला हा कळस अतिशय सुंदर दिसत आहे आणि त्याला रोषणाईने सजवलेले आहे। ध्वजही आपल्याला इथे दिसत आहे आणि खूपच सुंदर नयनरम्य हे वातावरण इथे झालेले आहे। श्रीनाथ साहेबांचे चांग भलं अशा गजरामध्ये ध्वज बांधण्याचं काम आता चालू आहे। आता थोड्याच वेळात श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे म्हणजे श्रीनाथ काळभैरवांचे म्हणजे श्रीनाथ साहेबांची पालखी आलेली आहे। ही पालखी कोडीतवरून येत असते। दरवर्षी ही पालखी कोडीतवरून वीरला येत असते लग्न समारंभासाठी। वीरमधील गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने कोडीतमधून येणाऱ्या या पालखीचे स्वागत केले आहे। या पालखीला वंदन केलेले आहे आणि थोड्याच वेळात विवाह सोहळा सुरू होणार आहे। आकाशात सुंदर असा ध्वज फडकत आहे आणि पूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये खूपच मनाला आनंद वाटत आहे। हे सर्व कोडीतमधले लोक इथे जमा होत आहेत लग्न समारंभासाठी आणि सगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे इथे आता देवांचे लग्न लागणार आहे आणि इथे गुलालाची उधळण होणार आहे। समोर हे दृश्य पाहून लोक किती उत्साहात आहेत आणि जल्लोषात आहेत हे समजते आणि किती आनंदात आहेत आणि त्यांना किती भक्तिभाव मनातून येत आहे हे या सगळ्या दृश्यामध्ये दिसते। प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये त्यांना खूप आनंदही वाटत आहे। हा कलश आणि ही सर्व रोषणाई आपण पाहत आहोत वीर गावातील यात्रेत देवांच्या लग्नाच्या वेळी।
आकाशामध्ये आतिषबाजी होत आहे, फटाके वाजवले जात आहेत. आनंद व्यक्त करण्यासाठी खूप मोठे फटाके वाजवत आहेत. आपल्याला स्क्रीन लावलेलं आहे, तेव्हा सगळ्यांना कृपया लग्न सोहळा करण्यासाठी तिथं स्क्रीन लावलेलं आहे. कृपया करून सर्वांनी मंदिरामध्ये कृपया करून भाग घ्यायचे. आणि ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीनं विनम्र आवाहन, हा सोहळा तुमचा, आमचा, आपला सर्वांचा. हा सोहळा अतिशय शांततेत, शिस्तीत, सुंदररित्या संपन्न व्हावा यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी कृपया कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ करू नका, शिस्तीचं पालन करा. आज वीर नगरीमध्ये साधारणतः 3 लाखापेक्षा जास्त भाविक त्या सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत. भूतमंगलम यावतैर्वैदेवताब्राह्मणे स्वनमस्कुर्यानाश्रीलङ्गे देवता प्रेणाते देवतो नमस्कृतैश्च देवता कुलदेवता नमस्कृत्य आचम्य केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. आदेशस्तुनवाशिवम्बपूर्ववेदनोजवाय रव्याय यादवतया नोर्ध्वया यादेर्दशवादनहरवेरा